नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यासाठी नव्हे तर पूर्ण करण्यासाठी आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ ह्यांना इतके महत्त्व का बरे देत असावा? मुळात परमेश्वराने सगळ्या गोष्टींना नियम आणि निर्बंध लावून दिलेले आहेत. निसर्गाला नियम आहेत, माणसाला नियम आहेत, पशुपक्ष्यांना देखील नियम आहेत. त्यांना ऋतुकाळ आहे, त्यानुसारच ते एकत्र येत असतात, एकमेकांशी समागम करत असतात, नवीन पिल्लांना बाळांना जन्म देत असतात. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराने माणसाबरोबर देखील करार केलेला आहे. माणसाला देखील त्याच्याशी असलेल्या संबंधाबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. आपण जर बाजारातून एखादी वस्तू विकत घेतली तर ती वस्तू कशी वापरावी ह्याविषयीच्या सूचना त्या वस्तूच्या बॉक्सवर लिहिलेल्या असतात. त्यानुसारच आपल्याला ती वस्तू हाताळायची असते. आपण जर ते नियम पाळले नाहीत तर ती वस्तू बिघडण्याची शक्यता असते. कोणताही खेळ खेळायचा असेल तर त्या खेळासाठी सुद्धा नियमावली असते. नुसतंच कसं तरी खेळणं, त्यामुळे त्या खेळाचं सौंदर्य, त्या खेळामधील मौज मजा माणूस लुटू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे मानवी जीवन जगत असताना माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो, माणूस परमेश्वराच्या संपर्कात येतो, माणूस निसर्गाच्या संपर्कात येतो आणि एकांत गाठला असताना माणूस स्वतःच्याही संपर्कात येत असतो. अशा वेळेला माणसाने मात्र परमेश्वराने जे विधी आणि आज्ञा त्याला दिलेल्या आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन केलं तर त्याचं जीवन सुंदर बनू शकतं. असं म्हणतात की परमेश्वर सदैव क्षमा करतो, माणूस कधी कधी क्षमा करतो, परंतु निसर्ग कधीच क्षमा करत नाही. आज आपल्या आजूबाजूला आपणच निसर्गावरती केलेल्या अत्याचाराचे परिणाम दिसू लागलेले आहेत की संपूर्ण जगाचं तापमान वाढत चाललेलं आहे. समुद्र भरती येत असताना जिथे त्याच्या लाटा पोहोचायला हव्यात त्याच्या पलीकडे जाऊन त्या पोहोचत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पूर येत आहेत. म्हणजे निसर्गामध्ये ढवळाढवळ केल्यामुळे, निसर्गाचे नियम तुच्छ मानल्यामुळे आपल्यावरती नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत. तीच गोष्ट मानवामधील संबंधाविषयी आहे की एक देश दुसऱ्या देशाला नष्ट करू पाहत आहे. कारण त्याच ठिकाणी असलेले जे निर्बंध आहेत, नियमावली आहेत, ती माणूस पायदळी तुडवत आहेत. आज माणसाचं परमेश्वराबरोबर असलेलं नातंसुद्धा विकोपाला जात आहे. परमेश्वरापासून माणूस दूर जात आहे, परमेश्वराच्या आज्ञा मोडत आहे आणि त्याचा परिणाम माणसाला जीवनामध्ये दिसून येत आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ मी रद्द करण्यासाठी आलो नाही, पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या आज्ञा त्याच्या पद्धतीने पाळल्या, त्याच्यामध्ये प्रसंगी बदलसुद्धा केला, परंतु त्या कधीच रद्द ठरवल्या नाहीत किंवा पायदळी तुडवल्या नाहीत. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आज्ञापालनाचं दान आपल्याला मिळावं अशी कृपा परमेश्वराकडे मागूया.